मामाचे ते आदर करतात आणि ते मामाच्या जवळ आले ते न्याय मागून आले आणि त्यांना मामा न्याय 100% देणार आहे। कारण मामा सगळ्या जनतेचा राजा आणि धर्म असा करतो प्रत्येकाला न्याय दे कसा मिळेल तो मामा प्रयत्न करतो। घरोघरी गावोगावी मामा प्रत्येक गावोगावी जाऊन मामा कुणाचं काम असेल कुणाचं दुःख असेल सुख असेल तिथपर्यंत मामा पोचते। कारण आम्ही बरीचशी गावं काढली 100-150 गावं काढली तिथे गेल्यावर प्रत्येक जण सांगते का मामा एवढा चांगला आहे की आमच्यापर्यंत पोचते। तर आम्हाला पण फार आनंद वाटते आमचा भाऊ इथपर्यंत पोचले। गरिबांच्या वाड्यावाड्यांना मामा पोचले आणि मामाला गर्व पण नाही कुणाच्या गरिबांच्या घरी जेवण गरिबांच्या घरात चहा प्यायचं बोलल्यावर आम्हाला फार आनंद झाला। का एवढी गावं काढली आम्ही एवढ्या दिवसातून पण आम्हाला फार आनंद झाला। मामा असा व्यक्ती आहे देव माणूस आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोचणार आहे ना सगळ्यांना न्याय देणार आहे। त्यांच्यावर अन्याय झाला असेल त्याचा न्याय मागासाठी मामाच्या दारी आल्यात तो मामा नक्कीच त्यांना न्याय देईल आणि न्याय मिळूनही देईल ही 100% म्हणजे बोलून दाखवतो आणि मामा करून दाखवेल।